हॅलो फ्रेंड्स, आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात. मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते तिथे छोटीशी जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात. तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या. ओके, आणि ही चादरसुद्धा मी तिथून विकत घेतली. आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं. हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं. मी हे असं ओपन केलं आणि वाचलं. तुम्ही पण वाचा. दिसतंय, मेड इन पाकिस्तान. आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे. खूप संताप होतोय माझा. माझ्यासारख्या कितीतरी लोक, म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली. कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत? कुठून येत आहे? पहिली गोष्ट तर हे कुठून येत आहे इथे. अजून एक गोष्ट सांगते, मी हा पण विचार केला की हे कुठून येत आहे. हे जेव्हा मी गुगलला सर्च केलं तर पाकिस्तानी गुड्स इंडियामध्ये बॅन आहेत, ते इम्पोर्ट नाही करू शकत इथे. तुम्ही इथे गुगल केलं की तुम्हाला सगळं दिसेल. कम्प्लिटली बॅन आहे. पिंपरी चिंचवडमधील चिंचवड येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या जत्रेत पाकिस्तान निर्मित वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मोरया गोसावी मंदिर परिसरातील जत्रेत एका महिलेने खरेदी केलेल्या चादरीवर मेड इन पाकिस्तान असे लेबल आढळल्याचा दावा केला असून संबंधित महिलेने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नाराजी व्यक्त केली.